पुढची बातमी पाहत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सुजय विखेंची निवड करण्यात आली। विखेंच्या निवडीनंतर शहर भाजपकडून कार्यालयाबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आला। आज आपल्या शहरामध्ये एकदम आनंदाचं वातावरण आहे। आमचे सर्वांचे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आता राज्याचं नेतृत्व करणार आहेत। त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीने राज्याचं उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे। खरोखर एका कार्यकर्त्याला कसा न्याय द्यायचा हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुजयदादा विखे पाटील आहे। देशाच्या केरळमध्ये जी निवडणुका होणार आहे तसेच महाराष्ट्र राज्यात देखील जे उरलेल्या जिल्हा परिषदेच्या असतील इतर निवडणुका होणार आहे या दृष्टीनं दादांना ही मोठी जबाबदारी दिलेली आहे। तसंच भारतीय जनता पार्टीनं 2029च्या दृष्टीने जी निवडणुका होणार आहे त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे। आज अहिल्यानगर शहरातील प्रत्येक तरुणाला वाटतं की आम्हीच उपाध्यक्ष झालोय। दादांच्या रूपानं अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तरुणाला हा मान मिळालेला आहे। प्रदेश उपाध्यक्षपदी माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब यांची निवड झाली आणि एक मोठा विश्वास भारतीय जनता पार्टीने सुजयदादांनी जे काम केलं, लोकसभेला पराभव झाल्यानंतर पराभवाने खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून दादा लोकांच्यात आहेत। विकासाचा अजेंडा घेऊन ते पुढे चाललेत, हिंदुत्वाचा अजेंडा घेऊन ते पुढे चाललेत आणि आम्हाला सगळ्यांना नक्की खात्री आहे की पुढच्या काळात आम्ही सगळे सुजयदादांना खासदारांच्या रूपात पाहू।